हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय व्लॉग. हा माझा पहिलाच व्लॉग आहे. होप सो की तुम्हाला आवडेल. तर आज मी आलो आहे ठाण्यातील विवांतामध्ये. हे ताजचं हॉटेल आहे, 5 स्टार हॉटेल, जिथे की आज आम्ही आमचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करण्यासाठी आलेलो आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता अतिशय लक्झरियस फील आणि छान असं ॲम्बियन्स आहे. तर रिसेप्शनला चौकशी करून आम्ही डायरेक्ट 9th फ्लोअरला मिंटमध्ये जाण्याचा डिसिजन घेतला. बाजूलाच एक रूफटॉप रेस्टो बार पण आहे. पण इथे आज बफेट असल्यामुळे आम्ही विचार केला की आज मल्टी कुझिन आपण ट्राय करूया. तर गेल्या आधी मी मस्त हॉटेलचा व्ह्यू बघितला. तर अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे. 9th फ्लोअरवरून तुम्हाला जवळजवळ अख्खं ठाणं दिसतं. ग्लास विंडो असल्यामुळे खूप छान व्ह्यू होता. तर मी आधी मेनू कार्ड मागवलं. म्हटलं एकदा 5 स्टार हॉटेलमध्ये मेनूचे रेट्स बघूया. तसं मी ताजला बॉम्बेला शामियानामध्ये जेवले. तर रेट्स मला थोडे बघायचे होते की इथेही तेच आहेत का. तर बघितलं तर कुठलाही जो पदार्थ आहे, कुठलीही जी तुमची डिश आहे ती अबोव 500च होती. आणि मी जस्ट तुम्हाला मेनू कार्ड दाखवते. आम्ही डिसिजन तरी बफेटचाच घेतला होता, कारण इथे व्हेज नॉनव्हेज हे दोन्ही ऑप्शन आम्हाला खायला मिळणार होते. मी नॉनव्हेज खाते आणि अहो प्युअर व्हेज आहेत, त्यामुळे आम्ही बफेटचा डिसिजन घेतला. तर मी तुम्हाला पूर्ण बफेट इथे काय काय आहे काय नाही दाखवणार आहे आणि त्याची टेस्ट कशी आहे ते सुद्धा सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कनेक्टेड राहा. तर सगळ्यात आधी आम्ही सॅलड सेक्शनला गेलो. तर सॅलड्समध्ये भरपूर व्हरायटी होती. पॅन एशियन सॅलड्स होते. त्यानंतर इथे हा जो काउंटर होता मेक युअर ओन सॅलडचा होता. एक चीज प्लॅटर देखील होतं. भरपूर काही इथे आयटम्स होते. पण व्हेजसाठी म्हणाल ना तर खूप लिमिटेड मेनू होता. पण एकदा ट्राय द्यायला हरकत नाही आहे, कारण नॉनव्हेजमध्ये एक ठराविक ऑप्शन होते पण टेस्टी होते. तर आता आपण डेझर्ट्सकडे वळूया. तर इतर ज्या 5 स्टार रेस्टॉरंटमध्ये असतात तसेच इथेही भरपूर व्हरायटीज ऑफ स्वीट्स होते. पण हे जे गाजर हलवा आणि काय होतं पिअर क्रम्स म्हणून असे 2 स्वीट होते, त्यांचे बोर्ड इंटरचेंज झाले होते. ते मी जस्ट एक्सचेंज केले. हलवा दिसायला अतिशय सुंदर दिसत होता, तो मी नंतर टेस्टही करणार आहे. ते बघितलं ना तर स्वीट्स लिमिटेड होते पण टेस्टी होते. मी रेनबोमध्ये पण जेवले. तिथे इतके स्वीट्स असतात ना की म्हणजे जेवण आणि स्टार्टर्स खाल्ल्यानंतर पोटात जागाच शिल्लक राहत नाही. तर इथे बऱ्यापैकी सध्या व्हॅलेंटाईनमुळे ना स्ट्रॉबेरीचा स्पेशालिटी त्यांची चालू आहे. तर स्ट्रॉबेरी चीज क्रीम देखील होतं, तेही टेस्टी होतं. तर आता यानंतर आपण वळणार आहोत मेन कोर्सकडे. तर मेन कोर्स तुम्ही म्हणाल ना तर व्हेजसाठी मी आधी सांगितल्यासारखं खूप कमी ऑप्शन्स आहेत. एकच सूप होतं, व्हेज सूप आणि एक नॉनव्हेज सूप. बाकी स्टार्टर्स असे दुसरे काहीच नव्हते. त्यामुळे म्हणजे आम्ही चौकशी देखील केली पण नाही, मेनूमध्ये लिमिटेडच स्टार्टर आहेत. त्यानंतर इथे थोडेसे स्नॅक्स होते. त्यानंतर आता मेन कोर्सकडे वळूया. इथे बाकी ना पॅन एशियन आयटमसुद्धा ठेवलेले होते. जसे आता पहिलं होतं ते चिकनचं स्टार्टर होतं आणि हक्का नूडल्स चायनीजमध्ये. बाकी एक रेड थाय ग्रेव्ही होती आणि मशरूमची एक ग्रेव्ही होती. त्यानंतर प्लेन राईस, थोडेसे लोणचे, मुरंबा होता. आता इथे तुम्ही व्हेजवाल्यांसाठी बघितलं ना तर डाळ, पुन्हा एक मटर आणि कॅरेटची मिक्स व्हेज रेसिपी होती, डिश होती. त्यानंतर पनीरची एक डिश होती. पनीर आपलं क्रीमी पनीर होतं आणि अमृतसरी छोले होते. तर इथे हा जो बरिस्ता पुलाव म्हणून एक पुलाव होता. त्यानंतर नॉनव्हेज बघितलं तर नॉनव्हेजमध्ये चिकनची एक डिश होती. त्यानंतर फिश होता आणि अजून एक चिकनचंच रोस्टेड चिकन जसं असतं ना तशी अजून एक डिश होती. म्हणजे नॉनव्हेजवाल्यांसाठी बऱ्यापैकी आयटम्स आहेत. तुम्ही नॉनव्हेजला येऊ शकता. फक्त व्हेजसाठी ना खूप कमी ऑप्शन्स आहेत. तर आता आपण बघितलं, आम्ही सुरुवात सॅलड्सपासून केली कारण थोडंसं लाईट खायचं होतं आधी.
तर आता आम्ही सॅलड्स घेऊन बाकीचेही डिशेस मी तुम्हाला टेस्ट करून दाखवणार आहे सगळे. तर एकच चिकन स्टार्टर होतं यामध्ये, जे आम्हाला नंतर कळलं की पेरी पेरी चिकन म्हणून होतं. टेस्टी होतं, म्हणजे मला आवडलं ते बऱ्यापैकी. त्याच्यामधले स्पायसेस अँड ऑल व्यवस्थित अगदी मेंटेन्ड होते, म्हणजे कुठलंही जास्त नाही किंवा कुठलं कमी नाही. चिकन व्यवस्थित शिजलेलं होतं. इथली एकच गोष्ट मला आवडली नाही, ती म्हणजे शेवपुरी. तर शेवपुरी अगदी खूप वेळ आधी बनवून ठेवलेली असल्यामुळे ती अशी मऊ पडली होती, सॉगी झाली होती. फक्त बटाट्याचं स्टफिंग आणि त्यावर ग्रीन चटणी टाकलेली होती, म्हणून मी ही फ्रेश बनवून द्यायला सांगितली. तर त्यातही त्यांनी चिंचेची चटणी टाकली नव्हती. ती मी मागवली तर त्यांनी फक्त चिंचेचा कोळ आणून दिला, त्यामुळे शेवपुरीमध्ये काही मजा नाही आली. हा फीडबॅक मी तिथल्या शेफला सुद्धा दिला, पण ठीक आहे, त्यांचे जे काही असेल त्यानुसार. पण 5 स्टारमध्ये जाऊन शेवपुरी ही अजिबात मला नाही आवडली. ठीकठाक होती, ॲव्हरेज. तर नेक्स्ट मी यामध्ये एक पायनॅपल सॅलड ट्राय केलं. अगदी ज्युसी, सॉफ्ट आणि व्यवस्थित मसाले मिक्स झालेलं होतं त्यामध्ये. आता त्यानंतर थोडंसं चायनीज ट्राय केलं. नूडल्स, हक्का नूडल्स अगदी टेस्टी होते. सोबत मी जे चिकन घेतलं होतं ते एक नंबर होतं, म्हणजे अप्रतिम. तर हीच एक डिश अशी असेल ना की जी मी व्यवस्थित आज खाल्ली, आवडली मला, बऱ्यापैकी टेस्टी होती. आणि चिकन अगदी व्यवस्थित शिजलेलं होतं. आणि जे हे बनवले होते, त्याचे बॉल्स बनवले होते फ्राय केलेले, ते व्यवस्थित क्रिस्पी होते. त्यानंतर हा एक तंदूरचा प्रकार होता चिकनचा, तेही छान लागत होतं, पण थोडंसं स्पायसी होतं. त्यानंतर मेन कोर्समध्ये मी व्हेजच घेतलं. मी नंतर नॉनव्हेजच्या नादाला लागले नाही. आम्ही तंदूर नान मागवलं होतं, बटर नान. पण बटर ठीक आहे, कमी दिसत होतं नानवर. तर सगळ्यात आधी मी पनीर ट्राय केलं. पनीर एकदम सॉफ्ट ज्युसी होतं, पण असं गोड लागत होतं चवीला, त्यामुळे ठीक आहे, 2 स्टार्स. त्यानंतर मटर कॅरेटची डिश होती, मिक्स व्हेज टाईपमध्ये. सो इट वॉज ऑल्सो गुड, पण ठीक आहे, छान होती. मसाले कमीत कमी वापरून ना या भाज्या केलेल्या होत्या. त्यानंतर मी ट्राय केले इथले छोले. तर छोले मला खूप आवडले. मी पूर्ण नानसोबत ना फक्त छोले खाल्लेले आहेत, इतके मला ते आवडले. कारण खूप छान, मसाले कमी आणि छोले अगदी सॉफ्ट, मस्त शिजलेले होते. तर आम्हा दोघांनाही छोले आवडले. आणि हां, अजून एक गोष्ट, याच्यामध्ये ना तुम्हाला माझ्या ताटात दिसत असेल मुरांबा, तोही ना एकदम टेस्टी आणि छान होता. म्हणजे मला दिसला आणि मी अगदी बऱ्यापैकी घेऊन आले होते खायला. तर तो जेवण करत करत मी थोडा थोडा आता खाईन. तर तोही छान होता. तर आता आपण बघूया इथलं चिकन कसं होतं. तर चिकन टेस्टला छान होतं, पण आपलं बटर चिकन जसं असतं तसं, या डिशचं नाव काय होतं मी विसरले, पण चिकन ना अगदी गोडसंच लागत होतं. म्हणून मी तर चिकन परत खाल्लं नाही, एकच घास खाल्ला आणि बस केलं. आता यानंतर मी हा बरिस्ता मिंट पुलाव घेतला होता. तर ॲव्हरेज होता, म्हणजे एवढाही काही असा वेगळा नव्हता. नेहमीचा आपला जो कांदा आपण पूर्ण ब्राउनिश परतून जो पुदिना टाकून भात बनवतो तसाच बनवलेला होता. इट वॉज ओके. तर अशा तिखट भाजीसोबत तो छान लागत होता. त्यानंतर मी यामध्ये थोडीशी पनीरची ग्रेव्ही घेतली होती, ठीक होता. पण जेवलो आम्ही. आज जे जेवण केलं ना, इतकं मी खाल्लं, पण अजिबात मला असं पोट गच्च झाल्यासारखं वाटलं नाही. यानंतर मी डेझर्टसुद्धा घेतले, पण त्यानंतरही मला, म्हणजे मी सगळे डेझर्ट्स ट्राय केले, सगळे डेझर्ट्स मी ऑलमोस्ट खाल्लेले आहेत, पण अजिबात मला पोट माझं फुगल्यासारखं वाटलं नाही. कारण इतर ठिकाणी बार्बेक्यू नेशन किंवा बाकीचे ज्या ठिकाणी खाऊन बघितलं आहे ना, तर तिथला अनुभव ना असं एवढा काही चांगला नाही, पण जेवण इथे छान होतं. तर म्हणाल तर या बफेटचे चार्जेस
1750 पर पर्सन प्लस टॅक्सेस होते. काही ऑफर्स असतील तर थोडाफार डिस्काउंटही मिळतो. आम्हाला टाटा निओचा कार्ड असल्यामुळे तो डिस्काउंट मिळाला. प्लस तुमचं GST असेल तर तोही तुम्हाला बेनिफिट होऊ शकतो. बाकी तसं म्हणाल तर फ्रायडे, सॅटर्डे अँड संडे, फ्रायडे डिनर आणि सॅटर्डे संडे दोन्ही टाईम इथे लंच डिनर असं बफेट असतं. इतर दिवशी बफेट नसतो. काही स्पेशल ऑकेजन असेल तर ते अरेंज करतात, इतर वेळी नसतो. तर जर तुम्ही जाणार असाल तर तशी चौकशी करून जा की जेणेकरून गेल्यावर तुम्हाला ठरवता येईल की बफेट घ्यायचं की आला कार्ट मेनू घ्यायचं आहे. तर आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. इतका लॉंग व्हिडिओ बनवण्याचा हा माझा फर्स्ट अटेम्प्ट आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.